UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपी अक्षयच्या पूर्व पत्नीने अत्याचाराची तक्रार केल्यानंतर त्याला चौकशीसाठी नेताना गोळीबार, पोलिसांनीही आत्मसंरक्षणासाठी अक्षयवर गोळी झाडली। गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद, आरोपीला कायद्याच्या चौकटीतून फाशी द्यायला हवी होती, कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरले, शरद पवारांचा ट्विट करत आरोप। आरोपी बंदूक हिसकावून घेईपर्यंत पोलीस झोपले होते का? ही निर्घृण हत्या। गृहमंत्री फडणवीसांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आक्रमक। फाशी द्या बोलणारे विरोधक आरोपीची बाजू घेत आहेत, हे दुर्दैवी। पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी केलेल्या गोळीबाराचा तपास होणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणाचे धागेदोरे RSS पर्यंत गेले, त्यामुळे पुरावा नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदेंच्या आत्महत्येनंतर विजय वडेट्टीवारांना शंका, उच्चस्तरीय चौकशीची मागणी। पोलिसांची बंदूक घेऊन आरोपी आत्महत्या करत असेल तर हा गंभीर विषय। प्रकरणातील पुढील चौकशी थांबवण्यासाठी हे घडवलं का, याची चौकशी करावी लागेल, जयंत पाटलांचं वक्तव्य। आरोपी अक्षय शिंदे विरोधात SITकडे भक्कम पुरावे होते। बदलापूर प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती, तर कोणीही राजकारण करू नये, निकमांचं आवाहन। बदलापूर प्रकरणातील शाळा भाजप आणि RSSची संस्था होती, संचालक मंडळांना वाचवण्यासाठी हे सगळं केलं का? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, नाना पटोलेंची मागणी। आरोपी अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरनंतर बदलापुरात महिलांनी पेढे वाटले, तर फटाके फोडत बदलापूरकरांकडून आनंद साजरा। माजी केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिमांबाबत वारंवार जाहीर विधानं करतात आणि त्यांना पाठीशी घातलं जातं। सत्ता, याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली, शरद पवारांची राणे पिता पुत्रांवर टीका। शरद पवारांनी कधीतरी हिंदूंची बाजूही लावून धरावी। गणपती मिरवणुकीत मूर्तीची विटंबना झाली तेव्हा पवार कुठे होते? नितेश राणे यांची टीका। इम्तियाज जलील यांची छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा संविधान रॅली, मोहम्मद पैगंबरांवरील वक्तव्यानंतर जलील आक्रमक, रामगिरी महाराज आणि नितेश राणेंना अटक करण्याची मागणी। जलील यांच्या रॅलीला भीक घालत नाही, हिंदू पण मुंबईत जमू शकतात, जलील यांच्या तिरंगा संविधान रॅलीनंतर नितेश राणेंचा इशारा। मिस्टर संभाजी भोसले, आता तुम्हाला राजा म्हणणार नाही, तुम्ही शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही, OBC नेते लक्ष्मण हाकेंची टीका। जरांगेंचं आंदोलन सुरू म्हणून शेजारी आंदोलन सुरू करणं अयोग्य, वडीगोद्रीतील OBC आंदोलनावर संभाजीराजेंचं भाष्य। वडिलांबाबत बोलताना हर्षवर्धन पाटलांच्या मुलाला अश्रू अनावर, भाजपकडून हर्षवर्धन पाटलांना दुजाभाव मिळत असल्याचा आरोप करत पुत्र राजवर्धन पाटील भाऊ। मुख्यमंत्री शिंदेंविरोधात अभिजित पानसेंना उमेदवारी द्या, मनसे कार्यकर्त्यांची राज ठाकरेंकडे शिफारस। बैठकीत मुंबई, ठाणे, पुण्यातील जागांच्या अहवालावर चर्चा पूर्ण। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला खात्यात जमा होईल, जुलै आणि ऑगस्टमधील उर्वरित लाभार्थ्यांना पैसे मिळणार, मंत्री आदिती तटकरेंची माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।